लीला वाल्मीक तैसेची करीन रे वर्तनी दावीन नामामने. रस्व दीर्घ इतकं सरकता आलं नाही. स्वतंत्र नाही. महाराज दोन नीतिसूत्राच्या तत्वावर राजकारण जर कोणी केलं असेल तर ते चक्रवेनानं केलं, त्याच्यानंतर कृष्ण परमात्म्याने केलं, त्याच्यानंतर रयतेचे राजा छत्रपती शिवरायांनी केलं. तीनच राजे. कशाला म्हणायचं नम्रता? चक्रवेनाकडे नीती होती म्हणून लंकेचा राजा रावण गुडघे टेकून नमस्कार करीत होता चक्रवेनांना. नाव थोडं ऐकण्यातलं नसेल तुमच्या, कारण तुम्हाला चांगलं ऐकायची सवय राहिली नाही जास्त. तुमच्याकडे जे व्हॉट्सअप पुराण आहे का ते सुधरू देईन तुम्हाला. कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सकाळीच त्याला बायकून हाणलंय, लाल होस्तर बायकोनं हाणलंय, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. सुमळ्या, तुझी बायको बुटान हाणीन तुला. विठाला विठाला. चमकण्याचा प्रयत्न करतात माणसं. या देशाची संख्या 150 कोटी आहे आणि 150 कोटी लोकांमध्ये गिरगावचा बाळू किती चमकल? फुटून जाईन चमकण्याचा प्रयत्न केला, विझून जाईन. फारसं चमकायचा प्रयत्न करू नका. आपण ज्याच्या नावानं भाकरी खातो त्याला चमकवण्याचा प्रयत्न करा, निश्चित ते तुम्हाला चमकेल. विठाला विठाला. चक्रवेनाचं नीतिसूत्र आहे. म्हणून राजा आणि ही राजकारणातली नीती यमधर्मानं ऐकली. राजकारणातली नीती यमधर्मानं ऐकली आणि त्या यमधर्माचा अवतार आदरणीय नवनाथ महाराज, इदूर काका. आणि इदूर काकाची नीती ऐकून पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात राज्य केलं आणि भजन करणाऱ्याला दिल्लीची गादी देऊन टाकली. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं. द्वारकेचा राणा पांडवा घरी, पहाती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आळविती किंवा आठविती. त्यांना गादी देऊन टाकली. यमधर्माची नीती म्हणून कृष्णराजे. आणि या यमधर्माच्या विदुर नीतीला त्याच्यानंतर एकच नीती प्रविष्ट झाली, कनक. मग उपनीत्या 34 झाल्या. पण मुख्य नीती जर कोणती असेल राजकारणातली तर एक विदुर नीती आणि दुसरी कनक नीती. पण विदुर नीतीचा स्वानुग्रह अंतकरणामध्ये द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने घेतला आणि राज्य केलं, म्हणून देशाला लाभलेला दुसरा राजा. आणि या विदुर काकाच्या नीतीचं सूत्र या विदुर काकांच्या नीतीचं सूत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतले मालक यांनी अंतकरणात घेतलं. विठाला विठाला. धर्मनिरपेक्ष नीती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी अंमलात आणली. तुकोबारायांच्या गाथ्यात नवनाथ बाबा पायकीचे अभंग आहेत. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचा असेल तर एक पायकीचा अभंग पाठ असावा तर देश कसा चालवायचा त्याला कळत असतो. आणि पायकीचे अभंग तुकोबारायांनी लिहिली. इदुराच्या नीतीचं सूत्र. आणि पायकीच्या अभंगामध्ये विदुर नीतीचं सूत्र या देशाला लाभलेला तिसऱ्या क्रमांकाचा राजा, रयतेचे राजा छत्रपती शिवराय तुकोबारायच्या कीर्तनात बसायचे. छत्रपती शिवरायांची तुकोबारायांची भेट करून दिली एका मृदंगाचार्याने. त्या मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर. तुकोबारायचे टाळकरी पक्वादे मृदंगाचार्य. सोनबा ठाकरांनी ओळख करून दिली, भेट करून दिली. आणि तिसरा राजा लाभला देशाला छत्रपती शिवराय. याच्यानंतर पुन्हा नाही. तसा नाही, असतील खूप पण तसा नाही. कनक, चक्रवेन, कृष्ण परमात्मा आणि रयतेचे राजे छत्रपती शिवराय. काय पायकीतले 6 सूत्र सांगितले.
त्याच्यातला सूत्रानुस्वानुवाद मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा घेतला. काय धर्मनिरपेक्षता असावी राजे लोकांकडे. राजा रावणाला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मारलं. नम्रता सांगतोय, नम्रता सांगतोय. रामचंद्रांनी मारलं तरी पण रावणाची पत्नी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या दर्शनाकरता चालल्यात. पांचट लोकांना याचं आश्चर्य वाटतं, कारण बुद्धीचा त्यांचा काही संबंध नसतो ना. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की जिच्या नवऱ्याला ज्यानं मारले त्याच्या पाया पडायला ही कशाला चालली असेल. रावणाचा नातू एक फार चंचल होता. 6 जिवंत राहिली होती, बाकी सगळी मेलती. आणि त्या नातवानं आजीला विचारलं, आजी, ज्या रामचंद्रांनी माझ्या आजोबाला मारलं त्यांच्या पाया पडायला कशाला जाती. राजे किती मोठे होते छत्रपती याच्यावर सांगतोय, म्हणून रामायणात घुसलोय. चाल बाळा, बघून घेऊ आपण तुझ्या आजोबापेक्षा रामचंद्रांकडे काय शिल्लक येतं. रावणाचं पार्थिव लाकडावर टाकलेलं आहे. काही वेळाला ते पेटवायचंय आणि आपल्या पतीसोबत ती सती जात होती. आता सतीची पद्धत बंद झाली. कायद्याच्या चौकटीला मान्यता द्या. चौकोनी चिता रचली, हातामध्ये सूप घेतलं, सुवासनीला हळदी कुंकू देत देत प्रभू रामचंद्राकडे चालली. समुद्राच्या एका कडेला वाळवंटामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र गालाला हात लावून बसलेली होती. तेवढ्या अवकाशात पाठीमागनं मंदोदरी गेल्या. नम्रता कशाला म्हणायची सांगतोय. मंदोदरी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पाठीमागे उभ्या होत्या. एका भारदस्त राजाची बायको होती. जोंजाळ साहेब तिच्या नवऱ्याची एक चौकटी इकल्यावर 13-12 खासदार. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. गुणिले 7 कोटी. एवढ्या श्रीमंताची बाई, एवढ्या श्रीमंताची बाई. तिच्या नवऱ्याकडे 127 विद्वान होते. आपण हे टपराचे विमान पाहतो. पुष्पक विमान तयार करणारा तत्वकुंभ नावाचा विद्वान भारत देशातला व्यक्ती हा तिच्या नवऱ्याकडे होता. त्याचं नाव होतं तत्वकुंभ नावाचा व्यक्ती. एवढ्या प्रचंड श्रीमंत व्यक्तीची कन्या, चुकून बोललो, पत्नी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पाठीमागे उभं राहिल्या. सूर्य विरुद्ध दिशेला होते म्हणून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या बाजूला एका स्त्रीची सावली पडलेली आहे. रामचंद्रांनी गालाचा हात खाली काढला. बसल्या बसल्या कंबर वाकली, मान वाकली आणि त्या स्त्रीच्या छायेला, त्या सावलीला नवनाथ नमस्कार केला आणि मंदोदरीनं पाठीमागून नमस्कार केला. निघाल्या. ती एक स्त्री आपल्याला नमस्कार करते. तिच्या हातात बांगड्या होत्या. ती घालीत होती बांगड्या, नवऱ्याला घालीत नव्हती. म्हणून बांगड्याचा आवाज आल्यावर लक्षात आलं कोणीतरी आपली स्त्री पाया पडते. मागं फिरून पाहिलं तर माय शब्द वापरला. जीवनात कोणाच्या पुढे न वाकलेला रावणाचा नातू जोंजाळ साहेब मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पुढे वाकला. की याचं एकमेव कारण होतं की ज्याची पत्नी माझ्या आजोबानं हरण केली तरी पण तो माझ्या आजीला माय म्हणतोय. हा जगातला पहिला राजा, त्याचं नाव आहे रामचंद्र. पहिला राजा विरोधकाच्या पत्नीला आई म्हणतोय. आणि रामचंद्राने विचारलं, मी छत्रपतींच्या बाबतीत बोलतोय, जगाला लाभलेला तिसरा राजा. तिसरा राजा. आपलं नशीब जोंजाळ साहेब खोटे, पुन्हा आपल्याला असे भेटणार नाहीत. मला असं वाटतंय आपला भारत 3 वरच संपणार आहे, चौथा नाही मिळणार. कारण तितकं पुण्य नाही आपलं. हो. काढतील काही माणसं, मला वेड्यात काढतील. कीर्तनात उभं केलंय म्हणजे काही बोलतोय. मला नाही वाटत की छत्रपती सारखा आदर्श राजा, माझे रयतेचे राजा, मर्यादेचे उल्लंघन न करणारे राजे आता नाही. कारण आपलं तेवढं नशीब नाही, आपण तितके पुण्यवान नाहीत. ही लोक आपल्याला भेटतील. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचारला, आईसाहेब तुमच्या मालकाला मशानभूमीत पेटवायला नेले, आता तुम्ही सती जाणार आहेत, माझ्याकडे कशाला आलतात? काही नाही, तुमच्याकडे एक बघायला आलते की माझ्या पतीपेक्षा तुमच्याकडे काय वेगळं आहे की तुम्ही माझ्या पतीला मारले. माझे पती अजिंक्य आहेत, तरी तुम्ही कसं मारले? मग कळालंय? होय. काय कळालं? एकच कळालं, माझ्या पतीकडे एक होतं, सुंदर मुलगी दिसली की लग्न करावं वाटते, हे माझ्या पतीकडे गुण होता, म्हणून 80,000 लग्न केले.
सुंदर मुलगी दिसल्याच्या नंतर तिच्यासोबत लग्न करावं हा माझ्या पतीचा गुण होता, आणि परस्त्रीची सावली पाहिल्याच्या नंतर माय म्हणून पाया पडता हा तुमच्याकडचा गुण होता. आणि म्हणून तुम्ही माझ्या मालकाला मारले. झालं माझं काम, मी येते मी. पण रामचंद्रातला आणि छत्रपतीतला फरक सांगू का जोंजाळ साहेब? रामचंद्रांनी रावणाच्या पत्नीला नमस्कार केला, त्या अर्थी रावण हा ब्राह्मण आहे. रामचंद्रांनी नमस्कार केला असेल काही नवल नाही. एका विद्वानाची पत्नी नमस्कार केला असेल काही नवल नाही. पतिव्रता आहे, एक बी शब्द नवऱ्याच्या विरोधात नाही. 2 घंटे महादेवाला पाणी घाली ती, नवऱ्याला उपाशी पाठीती, अशी वाटूळ नाही. अशा कुंटाला न दिसत्यात. नवरा तिकडे वडापाव खाऊन ड्युटी करायला आहे आणि ही महादेवाला भिजवायली. सर्दी झाली त्याला, सर्दी झाली महादेवाला, सर्दी. पांडुरंगाला 1.25 लाख मंजुळा वाहिल्या आणि नवऱ्याला टायमाला पाणी देत नाही. अशी बाई दिसली की गाय कापल्याचं पाक लागतंय. गळ्याची शपथ खोटं सांगत नाही, मी वाचून बोलतोय. आपल्या संप्रदायामध्ये मालकाचं दर्शन घेणाऱ्या स्त्रीला पतिव्रता म्हणतात. जी नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडती, तिच्या पापानं महाराजच जळण. आणि नवऱ्याच्या पाया पडणाऱ्या बाईचं देव ऐकतो. काही अंतरावर पैठणचे मालक आहेत जोंजाळ साहेब. पैठणच्या मालकांकडे पंढरपुरातला मालक 36 वर्षे धोत्र आणि लुगडे धुवाला होता. हे गिरिजा काकींची पुण्याई होती, ज्या माऊलीनं आदर केला आपल्या पतीचा. हा पुरुषार्थ आहे. ऐका माझ्या माईंनो, चांगल्या स्त्री अंतकरणात ठेवा, देव तुमचं भलं करेल. मंदोदरीनं कधीही लंकेशाचा शब्द मोडला नाही. एका विद्वानाची पत्नी आहे, एका विद्वान ब्राह्मणाची पत्नी आहे, ब्रह्मदेवाशी संबंध असलेल्या नात्यातली आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी तिला आई म्हटले असतील, नवल आहे, पण पुढच्या नवला इतकं नवल नाही. किती नम्रता, किती नम्रता, किती हव्यास बाजूला जाळून टाकला असेल. ऐका पुढे. कल्याणच्या सुभेदाराची सून, तिच्या अंगाचा प्रकाश अमावस्याच्या दिवशी गव्हाळ रंगाचा पडत होता. अमावस्याच्या रात्री तिच्या दंतपंगती चमकत होत्या, इतकी सुंदर होती. जोंजाळ साहेब तिला नुसतं कोंडून ठुला असतं तरी 6 किल्ले भेटत होते. 6 किल्ले भेटत होते, 6 किल्ले. पण तिला आई म्हणून वापस केलंय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मंदोदरी आई साहेबांना आई म्हटलंय. ती गंध लावणाऱ्याच्या कुळातली होती, ती हिंदूच्या कुळातली होती. पण कल्याणच्या सुभेदाराची सून मुसलमानाच्या कुळातली होती. याला म्हणायचं राजा. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान, तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान. म्हणून भारत देशाला लाभलेला राजनीतीतला, विदुराच्या नीतीतला तिसरा राजा कोण असेल तर छत्रपती शिवराय. आता ऐका नम्रता, भक्ती ते नमन. छत्रपती शिवरायांच्या गडावर देहूतल्या मालकांचे एक वारकरी एक चिठ्ठी घेऊन गेलते. चांगला ऐकतोय तुमच्या बाबतीत. माझ्याकडे व्हॉट्सअप नाही, मोठा मोबाईल नाही, पैसे आहेत बरं घ्यायला. मी सोन्याचा घेईन, माईकवर सांगतोय. त्याला हिरे लावलेला घेईल, 2-3 सुटकेस भर पैशाचा घेईल. मी शेती चांगली कसतो ना. एखाद्या वेळेस योग आला तर सुटकेस भर मोबाईल घेईन, म्हणजे उद्या कोणी म्हणू नये वारकरी भिकार चोट असते. वारकरी भिकारी आहेत पण पंढरीतल्या मालकाचे आहेत, हराम करायचे नाहीत. हो, वारकऱ्यांच्या बाबतीत अस्मिता नीट ठेवा. हे 4-2 पुस्तकं वाचलेले पण वारकऱ्याच्या विरोधात बोलतेत. हे यशनी तुटलेले हाले आहेत समजायचं. रेडे ते यशनी तुटलेले, त्यांना काय कळते वारकरी कोण आहेत तर. तरी पण नसेल व्हॉट्सअप चॅटिंग, मोबाईल मोठा नसेल
तरी चांगल्या फुलाचा सुगंध मात्र कुठपर्यंत जात असतो. धर्मनिरपेक्षित लाभलेलं एक तात्विक धर्मनिरपेक्षतेचं निर्माण केलेलं बीज स्वर्गीय धर्मनिरपेक्ष वैकुंठवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं बी तुम्ही पेरायचं काम केले. तुम्ही यायच्या अगोदरच मी सांगितलंय. नाही तर बऱ्याच लोकांना बी भेटले होते, इकलं, काहीनं दळून खाल्लं, पण तुम्ही ते बी पेरले. त्याचं एकमेव कारण माझ्या 7079 गावं पाहिली महाराष्ट्रातली मी आतापर्यंत. त्याच्यातलं पहिलं कीर्तन आहे सगळी भगवेच टोपेला आहेत. पहिला दंड बघा बघा. आपल्या धर्माच्या बाबतीत ही कळकळ ठेवा. मी बी सांगितलं सुद्धा, कधी आमची लोक टोप्या घालत नाहीत. मला असं वाटते न घालणारे ना हे मोबाईलवर पाहिल्यावर ते पण लाजतील. हा तुमचा सुगंध आहे आणि चांगल्या फुलाचा सुगंध तुम्ही कुठेही ठेवा. तो वेणीत लावा, तो हारात घाला, तो देवाच्या पिंडीवर ठेवा, भगवंताच्या पायावर ठेवा. त्याचा सुगंध घरात जात असतो. असा तुमचा कार्याचा पुरुषार्थ आहे, पोचतोय. छत्रपती शिवरायांच्या ठिकाणी तुकोबारायांच्या वारकऱ्यांना एक चिठ्ठी घेऊन पाठवलं. काय काम असेल तुकोबारायचं मला नाही सांगता येणार. मोठ्या लोकांची कामं मोठी असतात आणि त्यातली त्यात तुकोबारायचं काम म्हणजे काय काम असेल नवनाथ बाबा ते. आणि एका वारकऱ्यानं ती चिठ्ठी लिहून द्यायचं काम केलं. तर ते बाकीचे काही वारकरी म्हणले, एवढे तुम्हाला काय आनंद आहे चिठ्ठी नेऊन द्यायचं. एकच, ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवराय कीर्तनाला आले त्या त्या दिवशी मी गैरहजर होतो, म्हणून मला छत्रपती शिवराय बघायचेत एक, आणि माझ्या गुरुवर्यांचं काम करायचं तुकोबारायचं हा दुसरा माझा मुद्दा आहे. म्हणून मी चाललो. तो पायी वारकरी तिथपर्यंत पोहोचले. गडाच्या पायथ्याला गेल्याच्या नंतर छत्रपती शिवरायांचे भालदार चोपदार उभेच होते. कोण? तुकोबारायांचा वारकरी आहे, विटेवरच्या मालकांचा वारकरी आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायांचा वारकरी आहे. वा महाराज शिकवण अशी होती सानिध्यातल्या लोकांना. गडाच्या पायथ्याच्या भालदार चोपदारांच्या लक्षात आलं आपली राजे तुकोबारायांच्या पुढे नतमस्तक होतात आणि त्यांची वारकरी आली. तो भालदार चोपदार पळत गेले आणि किल्लेदारांना सांगितलं, किल्लेदार महाशय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचे एक वारकरी आलेत. किल्लेदार पळतच आहे, पण किल्लेदाराला आवाज दिला, काय तुकोबारायची वारकरी आली. सोबत पुन्हा एक व्यक्ती पळत होती. गडाच्या पायथ्याला आल्याच्या नंतर दंडाला धरून त्या वारकऱ्याला आतमध्ये आणलं. त्या वारकऱ्यानं समोर एक आपला बूट काढला. तो बूट साधा होता, साधा होता. मला असं वाटतंय 30 वर्षापूर्वी सगळीच वारकरी साधी होती आणि साधेपणात त्यांनी वारकरी संप्रदाय जिवंत ठेवला. आता आम्ही टपराच्या गाडीत बसणाऱ्यांनी अतिशहानपणा केलाय. विठाला विठाला. त्या प्रतिमेच्या इकडे सरका थोडीशी असेल, सरका इकडे अलीकडे या. विठाला विठाला. ठीक आहे, आम्हाला गाड्या असतील बसायला, चांगल्या प्रतीचे धोतरे आहेत, कपडे आहेत, जेवण्यासाठी सगळं काय आहे. पण आपण मागच्या लोकांना विसरायला नाही पाहिजे नवनाथ बाबा. कारण मागच्या लोकांनी पायी पायी जाऊन कीर्तनं केली, कन्या आंबाड्या घुगऱ्या खाऊन कीर्तनं केली, पायामध्ये जोडे नसताना 1 रुपया नारळ सुद्धा न मिळताना कीर्तनं केली. तुम्ही ते काम करता. या लोकांचा आदरोत्सवाद आम्ही अंतकरणात ठेवला पाहिजे आणि त्यांना अंतकरणात ठेवलं म्हणजे निश्चित आमच्यावर कृपा होईल. आमचेच घोडे नाही दामटायचे आम्ही. बूट काढला वारकऱ्याने, तो बूट उचलला आणि दाराच्या वरी एक कोपरा असतो कोनाडा, त्या कोनाड्यात ते बूट ठेवून टेकला, हात उचलून टेकला. बाकी कोणाची बूट नाही उचलली, एकच उचलला. समोर गेल्याच्या नंतर पाय धुण्यासाठी पाणी दिलं, रेशमाचं वस्त्र पाय पुसायला दिलं, बसायला गालिचा टाकलेला आहे. ते शिवरायांचं वैभव होतं, ते छत्रपती शिवरायांचं वैभव होतं. चांदीच्या पेल्यामध्ये पाणी पिण्यासाठी आलंय. आवाज दिला, लक्ष्मी जी स्वयंपाकाची तयारी करा.
तुकोबारायच्या सानिध्यातले वारकरी आलेत. नम्रता सांगतोय, नम्रता. स्वयंपाक तयार झाला, पंगती बसल्या, त्या पंगतीमध्ये भात वाढला, तुपाचं बुटका आलेला आहे, सगळ्यांच्या भातावरती तूप वाढलं. तुपाचं बुटकं वापस जात असताना एका व्यक्तीने हात केला आणि ते हातातलं बुटकं घेतलं आणि वारकऱ्याच्या भातावर जंजाळ साहेब सगळंच बुटकं रिचवलं. शेळके साहेब खाली बसलेत का? वा वा, छान. मी त्यांना आल्या आल्याच म्हणलं, वाघाचा वाढदिवस ठुलाय. बऱ्याच लोकांना झुरळ खिशात घेऊन फिरायचा नाद आहे. हो, आणि त्या झुरळाला दात नसतेत नवनाथ महाराज, पण ते टोकरलं तरी इथं खाऊंद होते. खाऊंद हा जुना शब्द आहे बरं का, तुमचा सुशिक्षित शब्द आहे. जखम विठाला विठाला. तुम्ही वाघाच्या मागे मागे फिरता, चांगले आहेत शेळके साहेब, छान आहे. वा. बसा बसा, आवाज करू नका. अर्धबुटकं तूप भातावरती रिचवलंय. जेवण आटपलं आणि किल्लेदाराने विचारलं, वारकरी महाराज येण्यास कारण? कमरेला खोसलेली धोत्राच्या गुढ्यातली एक चिठ्ठी काढली आणि ती चिठ्ठी देऊन टाकली किल्लेदाराकडे. ती चिठ्ठी किल्लेदारानं राजेंकडे दिली. येतो मी. किल्लेदारानं सांगितलं, वारकरी महाराज आता 4 वाजलेले, इथं गडाचा पायथा ओलांडायला बराच वेळ होईल आणि गडाच्या भोवताल वाघिणी आणि शिवहिणी जणलेल्या आहेत. गडाच्या पायथ्याला काही कुत्री डुकरी जणलेल्या नव्हत्या, शिवहिणी जणल्या होत्या. जीवनभाऊ, वारकऱ्याने सांगितलं, नाही येतोय मी. गडाच्या पायथ्याला खाली वारकरी तिथपर्यंत वाटे लावलं. ही सगळी जण वापस गेली. अंधार पडला, किल्ल्याचं दार लावल्या गेलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7, 7:30, 8 वाजता सूर्याची किरण अशी तेजस्वी पडलेली आहेत. त्या गवतावर पडलेलं ते दवांकुर, ते दव अगदी हिऱ्यासारखं चमकतं आणि त्याचा आनंद घेण्यासाठी किल्लेदार खाली उतरलेले आहेत. तेवढ्या अवकाशात एका झाडाच्या बुंथ्याला टेकन देऊन बसलेले वारकरी पाहिले. आश्चर्याचा धक्का बसला. महाराज जी, रात्रभर कुठे होतात? या झाडाच्या बाजूला थोडीशी माती आहे, त्या मातीमध्ये वाघांचे ठसे होते. आणि तुम्हाला कसं जगले इथं तुम्ही? मी याच उंच फांदीच्या बेळक्यात बसलो होतो. वारकरी होता तो, वारकरी होता. किल्लेदाराने विचारलं, दादा आम्ही तुम्हाला सगळी व्यवस्था केली, किल्ल्यावरती थांबा म्हटलो, तरी तुम्ही थांबले नाही आणि इथे झाडावरती मुक्कामाला का राहिले? वारकऱ्याच्या डोळ्यातून जंजाळ साहेब पाणी आलं. तर नम्रता कशाला म्हणतात ऐका शेळके साहेब. त्या किल्लेदाराच्या डोळ्यातून पाणी आलं. किल्लेदारानं विचारलं, दादा का थांबलात, का कशा करता? खळखळ पाणी आलं वारकऱ्याच्या डोळ्यातून. सांगितलं, किल्लेदार महाराज काम 2 घेऊन आलतो. एक काम होतं माझ्या गुरुवर्यांची चिठ्ठी, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची चिठ्ठी गडावरती पोचावी, हे एक काम होतं. आणि दुसरं काम होतं, मला रयतेचे राजे छत्रपती शिवराय बघायचे होते, पण माझं नशीब खोटं आहे, मला ते बघायला भेटले नाही. किल्लेदार रडू लागले. वारकरी, दादा तुमच्या खांद्याला हाताला धरून वरे नेलंय ते छत्रपती शिवराय होते. तुम्ही दाराच्या वरी काढलेला बूट एका कोनाड्यात उचलून ठेवलाय ते छत्रपती शिवाजी महाराज होते. वाक्य नीट ऐका, वाक्य नीट ऐका. बूट कोणाचीही उचलू नका. लायक संपन्न लोकांचे बूट उचला, अधिकाऱ्यांचे बूट उचला. अधिकारी म्हणजे मी पैशावाली म्हणत नाही, वैचारिक पातळी ज्यांची स्थिर आहे त्यांचे बूट उचला. तुम्हाला असं वाटतंय का कोणाचेही बूट उचलल्यावर माणूस श्रीमंत होईल? अद्याप नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. नशिबाच्या भाग्यरेषेच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. नका वेडवानी करू. छत्रपती शिवरायांनी बूट उचललं, कशा करता उचलला असेल? श्रुती नावाची पत्रकार छेद देती. काय
गरज असेल शिवरायांना बुट उचलायची, त्याचं एकमेव कारण होतं, राजाच्या दरबारामध्ये चांगली आणि वाईट दोन्ही माणसं येत असतात. जवंजाळ साहेबांना तो अनुभव असेल. तुमच्याकडे चुकीची माणसं सुद्धा काम घेऊन येतात. तुम्हाला कळाल्यावर थोड्या वेळानं तुम्ही स्थिर होऊन त्यांना समजून सांगता, आणि चांगली सुद्धा माणसं तुमच्याकडे येत असतात. पण चांगल्या माणसामध्ये 1-2% नालायक पण तुमच्याकडे येतात. ती पण तुम्हाला हाताळावं लागतात, कारण माणूस मोठा झाला की त्याचं जीवन प्रसादासारखं असतं. ती पण हाताळावं लागतात. न्याय व्यवस्थेसाठी छत्रपती शिवरायांच्या दरबारात मूर्ख सुद्धा येत होते, पण मूर्खाचा पाय, हरामखोराचा पाय, नालायकाचा पाय, शेळके साहेब, भडव्यांचे पाय वारकऱ्याच्या बुटावर पडू नये म्हणून छत्रपतीनं वारकऱ्यांचा बूट उचलून ठेवलाय. काय राजा आहे हो, काय राजा आहे, काय राजा. पाय धुवायला पाणी दिलंय, ही आपली परंपरा आहे. आपल्याला कोविड झाल्यावर कळालं हातपाय धुवून जेवायला बसावं, आहे की नाही हो. कोविड झाल्यावर कळालं हात धुवा, हातपाय धुवा. आपली परंपरा आहे पाहुण्यांना हातपाय धुवायला पाणी देणे. रयतेच्या राजांनी पाय धुवायला पाणी दिलं, रेशमाचा कपडा पाय पुसायला दिलाय, बसायला गालीच्या टाकला. पाहुण्यांचा आदर करतात आपल्याकडे. जेवायला बसल्याच्या नंतर उरलेलं तूप पात्रावर का वाढलं? कारण तुम्ही संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या, मला इंग्रजी शब्द एक आठवतंय, मी तसं शिकलो नाही जवंजाळ साहेब, पण हाय प्रोफेशनल जीवन जगणाऱ्या बायका चतकोर चतकोर चपाती वाढतात. तुझ्या हाताला इचू डसू दे ना, जरा 2-4 कोरा वाढू देत जाय ना. ते शेतात काम करणारा पाहुणा आहे. आता तू कोरकोर खाती, सकाळी बर्गर खाय, पॅटीस खाय, पिझ्झा खाय, त्याच्यामुळे तू कोरकोर खाती. ते शेतात काम करून आलंय, जरा डसू दे तुझ्या हाताला इचू. भजे वाढताना 2च वाढती, पडू दे वंजळभर, उकलू दे तुझे बोट. महाराज छत्रपती शिवरायांनी विचार केला, रानात काबाड कष्ट करणारा वारकरी आहे, आणि त्या वारकऱ्याला यथेच्छ जीव घालावा ही ज्याला कळतंय ते राजे शिवराय होते. अंतःकरण भरून आलं. तुकोबरायचे वारकरी किल्लेदाराला बिलगून रडत होते. किल्लेदाराने विचारलं, महाराज तुमचं अंतःकरण भरून आलंय काय? मला आज कळालं, मला आज कळालं, रयतेचे राजा धर्मनिरपेक्ष आहेत, वारकरी संप्रदायावर त्यांची निष्ठा आहे, पण सर्वसामान्याविषयी त्यांची किती नम्रता आहे ही तिथून ओळखू येते, तिथून ओळखू येते. तुम्हाला एक माहित आहे का, छत्रपती शिवरायांना आदिशक्ती जगदंबेनं तलवार ही पूजा केल्यावर दिली नाही. जवंजाळ साहेब, पूजा केल्यावर दिली नाही. जगदंबेच्या लक्षात आलं छत्रपती शिवराय समाजाला न्याय देणारा राजा आहे, सर्वसामान्याला न्याय देणारा राजा आहे, म्हणून अशा राजाच्या हातात प्रभावशाली तलवार असावा. आमचे काही लोक सांगतात काय जगदंबेची भक्ती केली बरं का, काय साधना केली बघा, काय आराधना केली बघा, मग जगदंबा प्रसन्न झाली. सोमळ्या वाचून सांग जाय. मोठ्या लोकांना कोणाही चौकटीत बसू नका. महाराज आई लेकरावर जितकं प्रेम करते, वात्सल्या भवो तृप्ता जठरा नलो तृप्ता वसाम मंडितो राजा श्रेयो यज्ञायास्तियम. आणि असा राजा समाजाचं रक्षण करण्याकरता त्याच्याकडे शस्त्र असावा, पुरुषार्थी, म्हणून जगदंबेने नवनाथ बाबा तलवार दिली. किती न्याय गोड सांगू तुम्हाला, किती न्याय. आपण फक्त बिल्ली लावण्यापुरताच हुशार झालो खिशाला. छत्रपती शिवरायांचे घोडे जरी एखाद्या शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जवंजाळ साहेब पळाले, गोबीतून पळाले असतील, मेथीतनं पळाले असतील, वांग्यातनं पळाली असतील, गव्हातनं पळाली असतील, ज्वारीतनं पळाली असतील, तुरीतनं पळाली असतील, तर पिकातून घोडी गेल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं 3 तासात न्यायाधीश मागून येत होता. आणि कंक न्यायाधीशाच्या मागच्या घोड्यावर असायचा. कंक म्हणजे चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस, पुराणाची. तर
तरी अमावस्याच्या दिवशी जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय तिला साडी नेसून चोळी देऊन खाना नारळानं ओटी भरून वापस केली. काय आदर्शवाद असेल? घ्या मोठ्यांकडनं, शिका मोठ्यांकडनं. हे भिकार चोट लक्षण सगळे पाश्चिमाती संस्कृती अंमलात आणायची आणि आम्ही भारतीय म्हणायचं. रुमण्यान हानी नियम तुम्हाला विठाला विठाला. यायला काय टोमणे मारावं? आमचे सुद्धा बरमुडे घालून फिरायला जाते. कीर्तनकार जर बरमुडा घालून जर फिरायला गेला असेल तर काय म्हणून नवनाथ भाऊ त्यांच्या पाया पडायचे? लोकांच्या गोळ्या संपल्यात का आपल्या पाया पडायला? चला काय सांगू लागलो. न्यायाधीश जात होता, पाठीमागून कंक येत होता, चार्टेड अकाउंटंट हिशोबनीस. या शेतकऱ्याच्या 3 गुंठे गव्हातनं घोडे पळाले. 44 घोड्यांच्या गुणिले 4 इतक्या तापाने गव्हाच्या वंब्या इतक्या चुरगाळल्या. त्याचे एवढे एवढे पैसे 3 दिवसाच्या आत शेतकऱ्याचा निधी जवंजाळ साहेब त्याच्या घरी जात होता. असा जगातला पहिला राजा आहे, त्याचं नाव छत्रपती शिवराय. आणि एवढा मोठा पुरुषार्थ असताना सुद्धा वारकऱ्यांच्या पुढे महाराज तुकोबारायांच्या पुढे छत्रपती वागतील नवल नाही. कारण छत्रपतींना एकदा तुकोबारायांनीच वाचवलं होतं. कारण पंढरपुरातल्या मालकाला विनंती केली, या विश्वातला धर्मनिरपेक्षपणा सांभाळायची ताकद ज्या राजात आहे त्या राजावर आलेलं संकट मिटवा. म्हणून गरुडाला घोडं केलं नवनाथ बुवा, गरुडाला घोडं केलं आणि पंढरपुरातले मालक छत्रपती झाले आणि एका दिशेनं पळाले. आणि मग राजानं त्या पुढच्या राजानं सांगितलं, शिवाजी भोसले भाग गए बोले. आणि छत्रपती कीर्तनात बस. हे खरे भक्तीचे सूत्र आहे. त्याच्याकरता यांच्याकडे कोणी वाकत होते. तुम्ही गंध लावणारे वागताल नवल नाही. नामदेवराय, आळंदीतले मालक ज्ञानोबराय आणि देहूतले मालक तुकोबराय यांच्या पुढे कोण कोण वाकत होतं जवंजाळ साहेब 15 मिनिटात ऐका. रामेश्वर शास्त्रीला शाप प्रदान झाला. पत्रिकावरचे शास्त्री नव्हते बरं. 450 वर्षापूर्वी प्रचंड अभ्यास केलेले शास्त्री म्हणजे रामेश्वर शास्त्री. आणि माझ्या जन्माच्या अगोदर महाराष्ट्रात 3 शास्त्री आले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि परभणी जिल्ह्यात प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आता एकच शास्त्री जिवंत आहेत, प्रल्हाद. हे काशी विद्यापीठातल्या पुरेपूर मार्कानं पास झालेली महाराष्ट्राचं नाव उंच करणं. आजही तुकाराम महामुनींचा फोटो काशी विद्यापीठात आहे. ज्यांनी अभ्यास करून सकाळी त्यांची लघवी कुंखासारखी व्हायची, इतका अभ्यास केला. आणि महाराष्ट्राची शास्त्री पदातली मान जर तिकडं उंचावली असेल तर तुकाराम महाराज महामुनींनी. काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार. लोककीर्तन ऐकतील नवनाथ बाबा नवल नाही की जगन्नाथ अण्णाचे कीर्तन ऐकून आपण लोकांना कीर्तन सांगावा. हे कीर्तन जगन्नाथ अण्णाचं. काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा शास्त्री आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. पण 450 वर्षापूर्वीचे शास्त्री रामेश्वर शास्त्री. अंगडशा फकीराचा शाप लागला, अंगाचा दाह होऊ लागला. रामेश्वर शेळके नाही बरं, रामेश्वर शास्त्री ते हो. उगत ते म्हणायचे मलाच शास्त्री म्हणाले का नाही, असं नाही. तर आहे ना, पाण्याच्या बाहेर निघले की रामेश्वर शास्त्री असे पेटूच लागले. ऐकलं असेल तुम्ही बाबांचं. ते चांगल्याच्या हौदातला मोती आहे. अंगाला ओले कपडे बांधून तुकोबारायच्या दारात बाहेर आले. कोण आहेत? रामेश्वर शास्त्री. काय झाले? अनगड शाह फकीर. हो, ते काही साधा फकीर नव्हता. दुकानात धुपन काढणारा नाही. महाराज, पात्रता असली पाहिजे मोठ्यांच्या जवळ बसण्याची. तुकोबारायच्या कीर्तनाचा ओरिजिनल परंपरेतला फोटो, येडगळाईनं काढायला नाही पाहायचा नवनाथ भाऊ. ओरिजिनल फोटो
त्या फोटोमध्ये मंबाजीबुवा गोसावी बसलेले, बाजूला छत्रपती शिवराय बसलेले आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून हिरव्या रंगाचे कपडे घातलेला अनगडशा फकीर कीर्तन ऐकायला बसलेला सिद्ध फकीर होता. महाराज जे भक्तीचे समुद्र आहे ते, आपण निदान भक्तीचे कण तरी व्हायला पाहिजे. हे लोकांपुढे वाकत होते, धर्मापुढे वाकत होते, यांच्यापुढे कोण वाकत होते याचा मुद्दा आहे का? मग रामेश्वर शास्त्रींना एक अभंग दिला, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. अभंग दिला, ते वाचिल्याबरोबर रामेश्वर शास्त्रीचा शाप संपला. फकीर हुशार होता. इंशाअल्लाह ला इलाहा इल्ला, हे परवरदिगार, हे खुदा, कौन बंदा है, हमारी शाप वाणी खारिज कर डाली. अनगडशा फकीराच्या सेवकानं सांगितलं, सरकार कोई तो तुकोबा बोलोबा अंबिले, उन्होंने आपकी बाणी खारिज कर डाली. अनगडशा फकीर म्हणजे ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात चिमटा वाजीला नवनाथ बाबा, तिथं पाऊस पडत होता, असा सिद्ध फकीर होता. आणि माझी वाणी खोटी केली. हे परवरदिगार, कौन बंदा है ऐसा? सेवकानं सांगितलं, सरकार चिल्लाइए मत, यही कई दूरी पे देहू नामक गाव है. मला काय हिंदी जास्त येत नाही. इधर से गाडी आहे, उधर से गाडी आहे, गाडी चली गई, मी खाली राहिला. आणि मी बोलण्याचा प्रयत्न करत नाही. जिला गौऱ्या लावता येत नाहीत तिने धिरडे करूच नाही. कशाला येडेपणा करायचा? पिठल्यातले गोळे फुटणं तर म्हणली गुलाबजामुन करते. म्हणलं राव दी मंजुळा, तसंच दूध पित होत. कशाला ताण, तुला पिठल्यातले गोळे फुटणं तर कशाला गुलाबजामुन करते? मला मराठी येतीवच झालं. एक जण म्हणला, आमच्याकडे तुम्ही हिंदीत कथा करा, तुम्हाला भरपूर. म्हणलं माझ्या नदीला पाणी आहे, मला ईर खांदायचा नाद नाही. नदीतच मोटर टाकून ऊस भिजितो, कशाला ईर खांदा आणि पाईपलाईन करा? आहे की नाही नवनाथ बाबा? काही गरज नाही ती. तिथपर्यंत पोचले मोठी लोक. जोंजाळ साहेब अनुभव घेतल्याशिवाय कोणाला मानत नसतात. शेळके साहेब, हे मोठ्या माणसांचं मत असते. येडपट कोणाचं ऐकून उदू उदू करतात. अनगडशा फकीराने तिथली सिद्धता पाहिली. पिठाचे कण कटुऱ्यात पडल्याबरोबर कटुरं भरून जाते. त्यावेळेला अनगडशा फकीर मोराची पेंडी घेऊन चिमटा वाजून तुकोबरायच्या तुळशीला प्रदक्षिणा करीत होता. तुकोबरायच्या तुळशीला प्रदक्षिणा करत होता. तिथून जीवनभर तुकोबरायच्या कीर्तनातल्या घोंगडीची घडी करायचं काम नवनाथ बाबा अनगडशा फकीरानं केलं, की ज्याच्या शापानं रामेश्वर शास्त्रीचं अंग फुटून गेलतं. कळालं तुम्हाला? मुस्लिम धर्माचा धर्मगुरू सुद्धा ज्यांच्या पुढे वागतोय ती वारकरी संप्रदायातली लोक आहेत. यांच्याकडे भक्तीचा सागर आहे, म्हणून सगळ्या शक्ती ज्यांच्या पुढे वागतात ते भक्तीचे सूत्र आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा पुरुषार्थ आणि नामदेवरायाचा 3-4 मिनिटात ऐका. पुढाऱ्याचे महाराजाचे मिनटं मोठाले असतील, पण मी नाही मोठं करणार. एवढी मोठी तुम्ही शहरातली माणसं आहेत आणि एवढ्या मोठ्या विद्वान पैशावाल्या सगळ्या लोकांना फार त्रास नाही. आमची खेड्यापाड्यात कीर्तनं चलते, आपलं पिकल बळडी कळडी घोडी उदो अंबाबाईची पळडी. तुमचा मोठा वाडा पोकळवासा वारा जाई भासा भासा, कुठं तुमच्या नादी लागू. विठाला विठाला. हुशार लोक असतात शहरातली. उत्तर भारतामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि नामदेवराय यात्रेकरता गेले. आपण किती नम्रता ठेवायला पाहिजे यांचं ऐकून. यांच्या पुढे कोण वागतं याचा विचार करा. उत्तर भारतातला प्रांतीय राजा मुघल होता. जोंजाळ साहेब एक मुघल होता, पण त्याचं नशीब इतकं गोड होतं, त्याचा प्रधान मात्र हिंदू होता. त्याचं नाव आहे चारुकीर्ती नावाचा प्रधान. जोंजाळ आपलं नवनाथ बाबा चारुकीर्ती नावाच्या प्रधानाने त्या मुघल राजाला सांगितलं, सरकार महाराष्ट्र के ज्ञानदेव राव नामदेव 2 संत आए वाले, चलो मिलने को जाएंगे. आता तो मुघल राजा होता. दर्शना करता, भेटी करता, सन्माना करता, स्वागता करता निघालेत.
पण या मुघलाच्या पंजोबापासून एक त्या प्रांतात विहीर होती जवंजाळ साहेब, एक विहीर होती. त्या विहिरीला पावसाळ्यात पण ईदभरच पाणी, उन्हाळ्यात तर गोदडं टाकून झोपायच्याच कामी चळके साहेब, पावसाळ्यात पण ईदभर पाणी. आणि त्या विहिरीच्या कडेला उन्हाळ्यामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय बसले. अनिमा गनिमा कामा वशित्वा विशित्वा लघिमा नावाच्या सिद्धीला आमंत्रित केलं आणि त्या विहिरीतलं पाणी वरी काढलं. तिला काहीच नव्हतं. पावसाळ्यात ईदभर, उन्हाळ्यात काय कुठंतरी ओलसर भाग दिसत होता. त्या लघिमेचं लाघव केलं. तीर्थवळीचं प्रकरण वाचा ना, लक्षात येईल तुम्हाला. सगळ्यांनी वाचा, तीर्थवळी वाचा, लक्षात येईल तुम्हाला. तीर्थयात्रेचा प्रसंग, तीर्थवळीत म्हणलं तीर्थयात्रेचा प्रसंग, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायचा आणि नामदेवरायचा. तर त्या विहिरीला जवंजाळ साहेब आस्थागत पाणी आत्ता आहे, तिच्यातलं काढायचंच काम नाही, ते वरूनच वाहते, 12 महिने वरून वाहते. त्यावेळेला त्या प्रांतातला राजा महाराष्ट्रातल्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समोर खडे गुडघ्यात घुसूस्तर खाली वाकला आणि मुजरा केला. मग या देशातल्या मुघलांना नम्रता शिकवणारी परंपरा वारकरी परंपरा आहे. या देशातल्या मुघलांना सुद्धा नम्रता शिकवणारी परंपरा वारकरी परंपरा आहे. त्या परंपरेचा ध्वज तुमच्या डोक्यातल्या टोपीच्या रंगाचा आहे, इतकं लक्षात ठेवा. पाहे पा ध्वजेचे चिरघोट. त्याचा पुढचा आता 2-3 मिनिटात सिद्धांत. आता नामदेवरायच्या पुढे वाकायचे जवंजाळ साहेब. अनुभवाशिवाय काही माणसं कोणाला मोठं म्हणत नसतात, उगच नाही कोणाच्या नावानं हलकी वाजवायची तसं नसतं ते. आता माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा तो पुरुषार्थ पाहला, तो साक्षात्कार आहे, चमत्कार नाही बरं. आपल्या देवांचा साक्षात्कार असतो, भिकारचोट देवायचा चमत्कार. आणि याच्यातली लय फुटके नशिबाची लोक भिकारचोट महाराजाच्या नादी लागणार, भिकारचोट देवायच्या नादी लागणार. जे देव स्वतः करता भीक मागायले ते तुम्हाला काय देणार आहेत? शेंदरी हेंदरी कोण पूजी. पुरुषार्थी देवाचं दर्शन घ्या, पुरुषार्थी देवाचे उपवास करा. कोण्या देवाचे उपवास धरायला? आपल्या बायका जवंजाळ साहेब व्यसनी नाहीत, पण पुरुषापेक्षा जास्त बिमार पडतात. याचं एकमेव कारण आहे, नालायक महाराजाचं ऐकून नालायक देवाचे उपवास धरतात. आपल्याकडे फक्त 24 एकादशा, 5 परवान्या आणि 1 टाइम जेवून सोमवार, शक्य असल्यास प्रदोष. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांनी उपवास सांगितलेला नाही. पण किलो साबुदाणा हप्त्यात ह्याच खाल्यात म्हणून लग्न झाल्यावर 4-4 महिन्याला नवरीची गर्भाशयाची पिशवी काढावी लागती. किती शोकांतिक आहे जवंजाळ साहेब. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मतानुसार त्याचा निकष होतो की न कितीतरी दिवस साबुदाणा नुसता उपासच धरलाय म्हणून तिची गर्भाशयाची पिशवी, दोन्ही कुळाचा आनंद मातीत घातला. नका करू असं, ऐका वेड्या बाळ्याचं. अशा नालायक देवांचे उपवास धरू नका, पुरुषार्थी देवांचे उपवास धरा. ज्ञानोबाराय तुकोबाराय. मला असं वाटतं ज्याच्या इथं वाघीण जनली शब्द कळतो ना तुम्हाला, म्हणजे वेली. वाघीण जर येली असेल जवंजाळ साहेब, शेळके साहेब, आणि वाघिणीची दुधात जर कोणी पोळी खात असेल तर शेळी कशाला पाळायची? तरी म्हणले बाब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं. बोकड्याच घालू बाब्याच्या कानात. वाघिणीचं दूध खाल्ल्यावर कुठं ऊन लागत असतं? किती मूर्खपणा आहे हो, किती येडपटपणा आहे. हलकटांचं ऐकता तुम्ही. विठाला विठाला माझ्या तुकोबारायांनी सांगितलं, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू. आणि हाही निर्णय तुमच्यापर्यंत आला नसेल तर प्रांतीय संत झाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झाले, राष्ट्रसंत दुनियादास महाराज झाले. भोंदूचा उताला सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. भुवा रंगान दिसतो बगळा, भुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय आशे वेगळा, याचा पंथ चलय आशे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पटी, देवाच्या नावाखाली मठासाठी पटी, जमलेल्या पटीवर चाले हातभटी. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय आशे वेगळा. लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी, हे दारूची शिष्याना लय आहे चोरी.
लेकराला सोडली झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणालय आहे चोरी, बुवा रंगानं दिसतो बगळा ग, याचा पंथच लय असे वेगळा. राष्ट्रसंत दुनियादास महाराज म्हणायचे, राष्ट्रसंत शासनानं पुरस्कृत केलेली व्यक्ती. भंगिऱ्यांचं नाही सांगणार तुम्हाला. म्हणून जे तुकोबारांचं मत होतं ते पुढे राष्ट्रसंतांनी मांडलं, तरी भंगिऱ्याची डोकं भिजतच नाहीत. विठाला विठाला. दारात एक 2-4 पाय आलेली गाय घेऊन आला. मला सांगा झुंजाळ साहेब, माझं शिक्षण जरी कमी असेल नवनाथ बाबा, सगळ्यांना विचारतो, ॲडव्होकेट देशमुख वकील आहे, आमचे तुकाराम आहेत, आमचे महाराज आहेत, आपल्याला जर 5 हात आले तर झोपता येईल का? दादा 3 नाका आले तर इथे एक आणि पहिलं एक. मग एखाद्या ज्या गायीवर जर पाठीला 7-8 पाय आले म्हणजे ती पूजनीयच मानता? ती व्यंग म्हणावं लागेल, दिव्यांग म्हणावं लागेल. आणि ती गाय घेऊन एक जण दारात टेम्पो टाकून आला, टेम्पोत टाकून त्या छोट्या हत्तीत टाकून आमच्या दारात उभा. मी शेतात गेलतो, मला सकाळी कीर्तन नसलं मी शेतात जात. मला देवापेक्षा जास्त शेती आवडती. त्याचं एकमेव कारण आहे जोंजाळ साहेब, आमची माळ जिवंत ठेवायचं शेती करते. जगातले सगळे मंत्री एका जागेवर आणले तरी गहू तयार करता येणार नाहीत. जगातले सगळे डॉक्टर एकत्रित आले जमिनीला इंजेक्शन दिलं तरी गहू तयार करता येत नाहीत. जगातले सगळे महाराज एकत्रित आले तरी गहू तयार करता येत नाहीत. आणि गहू हा शाकार आहे आणि शाकार जिवंत ठेवायची ताकद फक्त शेती करते. म्हणून मला देवापेक्षा जास्त शेती आवडते. विठाला विठाला. दारात टेम्पो राहिला आला, ते आमच्या पोरायची माय रांगोळ काढीत होती. पोरायची माय म्हणजे माझी बायको. दारात सकाळी रांगोळ काढीत होती. गाडी सुटलेली होती, तुमच्या पैशाची घेतलेली होती. माणसानं खोटं कशाला बोलायचं, होती घेतलेली पैसे. शेतीचे भरपूर पैसे आहेत आणि तुमचे बी आहेत. चांगली गाडी घेतली आणि ते माणसं हुशार असतात. ते लगेच पाहिलं, बाई काय तुम्ही पुण्यवान आहात, काय तुमचा स्वभाव आहे माय, काय तुमचं नशीब आहे, तुम्हाला महाराज मालक भेटलेत. भजे तळणाऱ्याला बी महाराज म्हणतात. आणि लवकर पघळणारं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रातली माऊली. 40 वर्षाची साधना झाली सेवामाय गायीची. एकच गाय, त्या गायीवर ह्यो जगायला आणि काय याची सेवा करायला. आणि 40 वर्षाच्या साधनेने माय एक मनी भेटलाय बर का. आणि काय माय तुमचे महाराज तुमचे पती आहेत, बऱ्यापैकी त्यांचं नाव मोठे. माय तुमच्यावर प्रसन्न झालो आणि मनी घेऊन टाका. वल्या कपड्याने याची पूजा कर जा. महाराज बाहेरून आल्या वल्या कपड्याने याला लोटांगण घालायला लाई जा. तांदळाच्या वाटीमध्ये बेलाचं पान ठेवा, त्याच्यावर हे मणी ठेवा, याची पूजा करा. हा मणी तुम्हाला प्रचंड पैसे देईल बरं का माय. घेतला आमच्या पोरायच्या माईन मणी. आणि बुवानं सांगितलं माय पोते कशाचे येतं. 200-400 कट्टे होते सोयाबीनचे, त्याच्यातला एक कट्टा नेला. हो, आता सगळ्याची गेल्यावर 7,000 झाली. एक कट्टा नेला. मी असंच श्राद्धाचं कीर्तन करून आलो. वरूनच सांगितलं खालच्याच बाथरूम मधून आंघोळ करून वर या. मी म्हणलं मी कीर्तनाला गेलतो, मी मौतीला नव्हतो गेलो. पण ऐका ना आजच्या दिवस माझं फुरसनाचं ऐकावं लागतं जोंजाळ साहेब. फुरसन शब्द तुम्हाला शहरातल्या लोकांना कळणार नाही. नवनाथबा तुम्हाला तुमचा जन्म खेड्यात आहे त्याच्याकडे माहिती. फुरसन म्हणजे काळी कचरा. 5ची मोटर चालू आहे आणि दांडात काळी कचरा पडला, दांड फुटला, ऊस कोरडा, एरंडच भिजले. हो, मग थोडी काळी कचऱ्याला साधं समजायचं नाही. मी केली आंघोळ, तसाच ओल्या कपड्यांवर आलो. इथं नमस्कार करा. आता देव्हाऱ्यात टेकल्यामुळं मी वाकलो. आणि मग थोड्या वेळाने विचारलं काय. हा म्हणी पैसे देतो बरं का. कोणी दिला. दारात एक 7-8 गाईला पाय आलते, त्या पायाची गाय घेऊन आलेला माणूस, त्यानं 40 वर्षाच्या साधनेची तपश्चर्या आपल्याला देऊन टाकली. त्यानं आपल्याला मनी दिला बरं का. हा पैसे देतोय म्हणी. त्यानं काय नेलं, एक सोयाबीनचा कट्टा. मी म्हणलं आपण दोघंच घरी येतं, कोणी ऐकन याच्याकरता कडी तरी लाव.
मी आतून कडी लावली आणि मान महीच वाकिली. मी आणलं संडाळणी पैसे देणारा मनी तुला द्याला आणि तो कटाने आला काय त्याच्या गोळ्या संपल्यात का ग? तो येडा आहे का पैसे देणारा मनी तुला द्याला? गळ्याच्या शपथ अशी माझी बायको नाही, पण तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलंय. पण तुमचं सांगायलो इतकं लक्षात ठेवा. विठाला शेळके साहेब, जंजाळ साहेब, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याचे नाव माहीत नाहीत, घेतले अशी गृहीत धरा. आत्तापर्यंत टी व्हीवर आणि पेपरवर नवनाथ महाराज बुवा जेवढ्या बातम्या येतात का, ह्या हाय प्रोफेशनल लोकांच्याच येतात. याला हात दाखव, त्याला हात दाखव, याचं तीर्थ, याच्याकून फुल घे, इथं नारळ बांध, तिथं लिंब बांध, इथं चाकू बांध, इथं तिरशुळ फाटा बांध, इथं घोड्याचा नाल ठोक. थोत्रात ठोकायला पाहिजे काय काय नाल, काय नालायक पण आहे. इथं गंडा बांध. हे ज्ञानोबराय तुकोबरायची परंपरा नाही. हे सगळ्यात पैशावालीच लोक ही गर्दा जमा करतात. विठाला विठाला गुराखी गाय घेऊन आलाय. गुराखी तिसरा पुरुषार्थ बस झाला. आता तिसरा पुरुषार्थ गुराखी गाय घेऊन आला आणि मुघल बादशाने एका चपक्यातच गाय कापली. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचं पाणी लघिमेच्या लाघवानी बाहेर आलं. गुडघे टेकून नमस्कार केला. नामदेवरायच्या पुढे गाय कापली. नामदेवरायचे डोळे रडत नव्हते नवनाथ महाराज, कारण ते पुरुषार्थी लोक होते, त्यांचं अंतःकरण रडत होतं. आणि चारुकीर्ती प्रधानाला सांगितलं, प्रधानजी काय गरज होती? महाराज आपण महाराष्ट्रातली संत आहात, वारकरी आहात, आणि आमचा राजा मुघल आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या समोर गुडघ्यामध्ये खडे टुचून त्यांच्या गुडघ्यातून रक्त निघतंय, तरी पण ज्ञानोबरायाच्या पुढे आमचा राजा वाकलाय. तुमच्या पुढे वाकावी माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे? गाय जिवंत करा. नामदेवराय म्हणले, काय काम सांगितलं बाबा, काय काम सांगितलं? महाराज नामदेवरायचा पुरुषार्थ ऐकून महाराष्ट्रातले वारकरी गायी सांभाळतात, तर एक गाय जिवंत करणं काय एवढं मोठी गोष्ट आहे? नामदेवरायनं सांगितलं, किती वेळात? 3 दिवसात. 3ही दिवस गायीचं प्रेत वाळलंच नाही. जंजाळ साहेब 3ही दिवस गायीचं डोकं वाळलंच नाही. तुटलेले 2, पण चेतन हालत डुलत नव्हतं, पण सुकलं नाही नवनाथ बाबा, वाळलं नाही, काही नाही, काही नाही. संत शिरोमणी नामदेवरायानं शिंगाला हात लावल्याबरोबर गायीच्या मृत कापलेल्या गायीच्या डोक्यातून डोळ्यातून पाण्याचा थेंब आला. आता काही लोक म्हणतील, हे नाही का अंधश्रद्धा? अरे सुंबळ्या, हा साक्षात्कार आहे, अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धा काही असतोय, राखाचा रुपया तयार करणं. मग राखाचा जर रुपया झाला असता तर बँका टाकायची काय गरज होती? राख आणा, पैसे न्या, राख आणा, पैसे आणा. हे मूर्खपणा आहे नाही. हा साक्षात्कार आहे. रेड्याच्या मुखारविंदातून वेद बोलवणं साक्षात्कार आहे. भिंत चालवणं साक्षात्कार आहे. तुकोबरायच्या कीर्तनात शिवजी कासाराचा मुलगा उठला होता. शिवजी कासाराचा मुलगा. महाराज तो कासार इतका पवित्र होता. वयस्कर स्त्रीला बांगड्या भरत असताना माय म्हणून हात लावायचा. मध्यम वयातल्या स्त्रीला बांगड्या भरत असताना बहीण म्हणून हात लावायचा. आणि कमी वयाच्या मुलीला हात बांगडी भरत असताना लेक म्हणून बांगड्या भरायचा. आणि तुकोबरायाने सांगितलं, देवा एवढा मोठा निष्ठावंत वारकरी शिवजी कासार, याच्या नशिबाला हे का? कीर्तनात पूर्ग उठते ना आईचे डोळे पुशीते. हा साक्षात्कार आहे, चमत्कार नाही. जंजाळ साहेब वारकरी आपल्या सनातन संस्कृतीतले साक्षात्कार आहेत. आणि मग नामदेवरायानं गाईचं डोकं कापलेल्या शरीराकडे नेलं नाही. नमस्कार केल्याबरोबर डोकं आणि शरीर एकत्रित आलं आणि मातोड्याच्या जाग्यावर आता गुडघे नाही टेकले त्या मुघलांनी, लोटांगण घातलं आणि संत शिरोमणी नामदेवरायाला प्रणाम केला. मला एकच म्हणायचं, हे भक्तिसूत्रातले डोंगर आहेत, हे भक्तिसूत्रातलं आकाश आहे, हे भक्तिसूत्रातला वायू आहेत, हे भक्तिसूत्रातली पृथ्वी आहे, हे भक्तिसूत्रातले समुद्र आहेत. म्हणून यांच्या पुढे दिग्गज वाकत होते. आपण त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीचा कणाचा जरी आस्वाद घ्या, किती नम्रता, निदान मायबापांच्या पुढे वाका. माझ्या माईंनो आजच्या कीर्तनात एकच घ्या, रोज सकाळी आंघोळ केली की नवऱ्याचं दर्शन घ्यायचं. जगातल्या कोण्याही नालायक महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी बाई दिवसात 2दा किंवा 3दा दर्शन घेती, तिनं पांडुरंगाच्या पण पाया पडायचं नाही, शिवजींच्या सुद्धा पाया पडायचं नाही. हेच तुझ्या भेटी करता येतील. तिची देवावरी एवं गांजा कसम लिखितम,
हे काय गांजा फुक्याचं वाक्य नाही. नैवम गिरगावकर लिखितम, हे गिरगावकराचे काय जागिरी आहे का? माझे मालक सांगतात, अष्टादश संत सांगतात, तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. मालकाचा आदर करणारी स्त्री. इकडच्यांना सांगतो, ज्याचे आईवडील जिवंत आहेत, कोणतंही काम असेल जोंदाळ साहेब, किती बी अडचणीचं काम असेल, जाता जाता मायबापाला उभ्यानं का नमस्कार करणं होईनं, दिवस माणसाचा सोज्वळ जातो. ज्याचे आईवडील गेले असतील ना, दक्षिणेकडे तोंड करून आई बाबांचा फोटो लावा. किती जरी गडबड असेल, मारुती रायाचं दर्शन विसरलं तरी विसरू द्या, बाजूला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं मंदिर असेल, विसरलं दर्शन तर विसरू द्या, शिवजींचं मंदिर असेल, विसरू द्या दर्शन, पांडुरंगाचं मंदिर असेल, दर्शन विसरू द्या, जगदंबा गणेशाचं मंदिर असेल, दर्शन विसरू द्या, पण तुमच्या पूर्वजांचं दर्शन घेतलं की सगळ्या देवाचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होते. घरच्यांपाशी वाका, याचा धरीना अभिमान, करीना फुले जतन, निदान आपल्यापुढं वाका, एवढी तरी नम्रता अंतकरणात ठेवा. विश्व जिंकण्याची ताकद आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, विठोबा.